घरात लहान बाळ असेल किंवा येणार असेल तर काही गोष्टी असणं फारच गरजेचं असतं. अनेकदा असं होतं की आपण या गोष्टी घेत नाही आणि मग काय, आयत्या वेळी गोंधळ उडतो. आता लहान बाळ घरात आल्यानंतर तुमच्याकडे नेमक्या कोणत्या वस्तू असायला हव्यात याची एक यादीच आम्ही केली आहे. आता सगळ्यात पहिली जी गोष्ट तुम्हाला विकत घ्यायची आहे ती म्हणजेच बाळासाठी बेड किंवा बेबी कॉट. बाळ जन्माला आल्यानंतर त्याला आपल्याच बेडवर झोपवण्यापेक्षा त्याच्या झोपण्यासाठी एक स्वतंत्र पाळणा किंवा बेड साईड बेबी कॉट आणा, ज्यामुळे बाळांना सोपवणं सोपं जातं. शिवाय तुम्हालाही कोणत्याही काळजीशिवाय झोपता येतं. बाळांना घेऊन झोपत असाल तर अशा वेळी खूप काळजीपूर्वक झोपावं लागतं. त्यामुळे आई बाबा दोघांचीही झोप नीट होत नाही. त्यामुळे शक्य असेल तर बाळासाठी स्वतंत्र बेड घ्या. हल्ली असेही बेड असतात ज्यांचा पुढे जाऊनही वापर करता येतो. आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे स्टरलायझर. तुम्ही ब्रेस्ट फीड करत असाल पण कालांतराने जरी तुम्ही त्यांना फीड करणार असाल तर तुम्हाला बॉटल या लागणारच आहेत आणि त्याच्यासाठी तुम्हाला स्टरलायझर हे घरी असणं अगदी मस्त आहे. बाजारात स्टरलायझर प्लस ड्रायर असे देखील प्रकार मिळतात, ज्यामुळे बॉटल स्टरलाइज होतात आणि त्यानंतर त्या सुकून बाहेर पडतात. त्यामुळे असे स्टरलायझर सुद्धा तुम्ही घेऊ शकता. तुमचं बजेट कमी असेल तर नुसतं स्टरलायझर घ्या आणि त्यानंतर त्यातली बॉटल काढून तुम्ही स्वच्छ पुसून त्यामध्ये बाळाला दूध देऊ शकता. ब्रेस्ट फिडिंग नंतर एक अशीही वेळ येते जेव्हा तुम्हाला बाळाला बॉटलने दूध पाजणं फार गरजेचं असतं. अशा वेळी तुमच्याकडे चांगल्या दर्जाच्या बॉटल्स असायला हव्या. हो, आणि शिवाय तुम्ही बॉटलवरचे निप्पल कोणते आहेत त्याची साईज देखील योग्य आहे की नाही ते तपासायला हवं. जर तुम्हाला डोक्याला ताण कमी हवा असेल तर तुम्ही एकाच वेळी चांगल्या ज्या फीडिंग बॉटल्स आहेत त्या एकाच वेळी 5 ते 6 आणून ठेवा, म्हणजे तुम्हाला ताणही येणार नाही आणि बॉटल स्टरलाइज करतानाही अडचण येणार नाही. तिसरी वस्तू ही प्रत्येक न्यू मॉम कडे असायलाच पाहिजे, ती म्हणजे फीडिंग पिलो. कारण सुरुवातीच्या काळात अपूर्ण झोप, थकवा, पाठदुखी असे बरेच त्रास आईला होत असतात. अशा वेळी या फीडिंग पिलो खूपच फायद्याच्या ठरतात. पुढची महत्वाची वस्तू आहे ती म्हणजे गरम पाण्याची बाटली किंवा केटल. कारण सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा आई ब्रेस्ट फीड करत असते तेव्हा तिला सतत पाणी पिणं गरजेचं असतं. अनेक जण कोमट पाणी पिण्याचा सल्ला यावेळी देतात, कारण थंड पाणी पिल्यामुळे बाळांना सर्दी होऊ शकते. मग अशा वेळी ही जी केटल आहे किंवा गरम पाण्याची बाटली आहे ती खूपच फायद्याची ठरते. तुम्ही पाणी हवं तेव्हा गरम करू शकता आणि पिऊ शकता. पुढची वस्तू जी गरजेची आहे ती म्हणजेच नाईट लॅम्प. आता तुम्ही म्हणाल ही नाईट लॅम्पची काय गरज आहे? तर बाळाच्या खोलीमध्ये थोडासा भगभगीत प्रकाश नकोच असतो. बाळाला आणि आईला आरामाची गरज असते. अशा वेळी बाजारात मिळणारे जर छोटेसे लॅम्प्स तुम्ही आणले तर त्याचा उपयोग तुम्हाला चांगलाच होऊ शकतो. आणि बाळाचं सामान एकदम पटकन मिळायला हवं यासाठी तुम्ही तुमच्या रूम मध्ये किंवा बाळाच्या खोलीमध्ये एक ट्रॉली सुद्धा आणून ठेवा. या काही बेसिक गोष्टी आहेत ज्या बाळ जन्माला आल्यानंतर तुमच्या आजूबाजूला हव्याच असतात. या गोष्टींशिवाय तुम्हाला काय वाटतं की अजून कोणत्या गोष्टी या आई झाल्यानंतर असायला हव्यात त्या आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.